गाईस आम्हाला एक आता स्पॉट भेटलेला आहे, एक छोटा पिकनिकसाठी असा डॅमवाला स्पॉट. आणि आता जाता चला. हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही सर्व? मी सुकेशनी पाटील आणि मी अश्विन जिजू. मग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सुकू अँड आशू. सो आफ्टर लॉंग टाइम लॉंग टाइम हा ब्लॉग बनवतोय आम्ही. खूप सारी कामं होती जी आपण नंतर डिस्कस करू. सो आज संडे आणि आम्ही बाहेर चाललोय आपल्या जवळच. कुठे चाललोय? वी आर गोइंग टू नॅशनल पार्क बोरिवली. मस्त पाऊस पडतोय, तर चला बघूया. लास्ट टाइम पण आपण एक ब्लॉग केलेला असा, तो विचार केला की तुमच्यासोबत अजून नॅशनल पार्कची सिनरी नॅशनल पार्क शेअर करूया की पाणी भरले की नाही, जाऊन बघूया. सो चला आता निघालोय. तुमच्यासोबत आपण सगळ्या डिटेल शेअर करू, यावर्षी काय प्राइस वगैरे चेंज झाले अजून. सो चला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण डिटेल घ्या व्हिडिओची. आणि चला मग. सो आता जस्ट टाइम पोचलो आणि इथे मोठी अशी पार्किंग आहे जिथे आपण पार्क करतो. खूप मोठी पार्किंग आहे. आणि सो तिकीटच्या लाईनमध्ये उभे आहेत आपण, आणि संडे आहे म्हणून खूप गर्दी आहे ना. लास्ट टाइम पण अशी गर्दीच होती. गेले 2 वर्ष ब्लॉग बनवतोय नॅशनल पार्क. आतमध्ये दादा तिकीट काढतोय आणि इकडे आपल्याला छोट्या व्हॅनची कनेरीला जायला ना, कनेरीला जायला तिकीट आहे. सो चला निघूया आता. लाईन लावूया, लाईन आहे तिकडे. चला आता आम्ही छोटी गाडी घेतली, त्यामध्ये किती जण बसतील आता काय माहीत नाही. बघूया किती बसवतात आपल्याला. पण आलेलो आहे कनेरीला. फायनली पोचलो आहे कनेरी केव्सला. पाटणकर इकडे येण्यापर्यंत किती खर्च झाला आहे? आता इथे येण्यापर्यंत तिकीटचे 90 रुपीज पर पर्सन तिकीटचे 94, आणि कॅबनी आपण 50 रुपये करून कनेरी आलो. ओके. आता आणि इकडे कनेरीचे तिकीट आहे 30 रुपीज. ओके. आणि बसचं किती चार्जेस आहे? बसचे BSTचे 10 रुपये. हां, 10 पर्यंत. AC वाली बस 50 रुपये. हां, पण त्या बसला गर्दी असते, बट ती कधी असते, त्यामुळे कॅब लवकर पोहोचवते आपल्याला. सो आता वरती जाऊया. आणि हे बघा मंकी आहे तिथे. सो आता आपण आलो आहे आतमध्ये, आणि पावसाची गैरहजेरी आहे ना यश. पाऊस नाही पडत आहे आणि पूर्ण गरम गरम होतं. आम्ही असेच भिजलोय बिना पावसाच्या घामाने. चला बघूया आतमध्ये. बघा पाऊस आहे का वरती? पाऊस आहे वरती. बघा पाऊस, बघा पाऊस, बघा पाऊस. पाणी आलं. पाऊस आला. तर आता आम्ही आलेलो आहे वरती, आणि वरती थोडं क्लायमेट चांगलं बनलेलं आहे, पण पाऊस काय पडत नाही. हा ढग वाटतं पाऊस पडेल है ना. पाऊस नाही पडत. आणि इथे काहीतरी लेण्या वगैरे आहेत खूप पुराणातल्या.
1839. आता आम्ही चाललोय वरती. इथे थोडंसं फोटोशूट केला आणि तिथे मस्त ढग आलेत पावसाचे. आणि आता जाऊया वरती काय सिनरी आहे बघूया. अँड फायनली वरती कनेरी केव्समध्ये वरती आलेलो आहे आपण, जिकडे पाणी असतं. आणि हे पूर्ण हे कधी कधी हे ब्रिजच्या वरून पण जातो, पण आज पाणी थोडं पावसाची गैरहजेरी आहे त्यामुळे पाणी थोडं कमी आहे. आणि बघूया कुठे गेले. हां इकडे. काय विचार आहे तुमचा बाबू? काय विचार आहे बाबू? पटकन ये. हा लवकर. आणि हे बघा मस्त या पाण्यात जाऊन बसायचं. आणि इकडे सगळे मस्त आंघोळ करतायत या पाण्यामध्ये. आणि इथे अर्जन याच्यामध्ये येऊन बसतायत आणि हे लोक डोक्यावर घेत आहेत पाणी. माझा पाय ना पडलेला होता ह्याच्यामध्ये. आणि हा पाणी कुठे चाललाय? सरळ डोक्यावर पडतोय पागल. हे काय इथे काय जमीन आहे? पाय ठेव ना तिकडे पाणी में. हे काढ सगळं गुळगुळीत आहे. ए बाबा ह्याला पकड, आतल्या आत पड. बापरे. गेला आहे तो पण. ओय बाबू, ए ओय आशू. यश कैसा लग रहा है इतने पानी में बैठ के? इतना सारा पानी है ऐसा मेरे को सामने पानी उड़ा रहा है. बारिश गिर रहा था. बारिश गिर रहा है. दुसरा ना आता भिजवू. यश थांब. यश लोक आहेत. आपल्यावर काय कॅमेरा भिजला चालू. आता इथे किती वेळ बसलो? 5-10 मिनिट आम्ही बसलोय आणि सर्व मजा करतायत. अंघोळ करून घेतले इकडेच अंघोळ. आणि खूप जण अजून अंघोळ करतायत त्याच्यामध्ये. अजून वरती काय आहे? वरती जाऊन बघूया काय वरती सीन भारी आहे. चले पटांकर जाऊया ना. हो. हळू. ए इथून येते पाऊस. तुला मोबाईल याच्यात टाक. ए भाई लवकर. आला. आणि पावसाचं आगमन. फायनली पाऊस आलेला आहे. वाव काय भारी वाटतंय. बस पैसा वसूल हो गया. किती रुपये एंट्री होती? बस 95 रुपये वसूल झाले. 95 रुपये वसूल झालेले. चला पटापट. तू ना इथे हे करूया. सो वी फायनली मेड इट टू द टॉप. आलो आहे मस्त वरती. वातावरण चांगलं आहे आणि मस्त व्ह्यू आहे. वाव काय हवा येते. दिसतंय क्लिअर दिसतंय. पटंकर कसं वाटतंय? मस्त वाटतं. आता वर आल्यावर मस्त वाटतं. आता मी जायचं. थंडगार हवा लागते ना इकडे. मी इथे सुकून येते. आणि ही कोणती साईड आहे? कांदिवली मालाड. नो आयडिया.
आता मस्त जोरदार पाऊस येणार आहे. सगळीकडून ढग आलेत. 2 सर येऊन गेले. छोट्या छोट्या येऊन गेलेत. 2 सर येऊन गेले. आता हेडमास्टर फुल आता मस्त ढग आलेत आणि फॉग. त्या डोंगरावर बघ ना काय मस्त फॉग आहे. तिकडे जाऊया मग. तिथे जायला रस्ता दिसत नाही. रोपवे पाहिजे होता. वाव. डोळ्यांना दिसतंय ते कॅमेराला दिसू शकत नाही. वाव. आला पाऊस. सो आता आम्ही बसलोय मस्त आणि मजा येते ना. मस्त. असं आता मी इथेच बसते आज दिवसभर. इकडे खूप भारी व्ह्यू आहे या साईडला. असा पाऊस येताना दिसतोय आम्हाला इकडून. असा बारीक बारीक पाऊस येतोय या साईडने. असा पाऊस येतोय. बारीक बारीक पाऊस येतोय आणि बघा लोक सगळे इथे नाश्ता वगैरे करतायत. नाश्ता आणि लोक पण ना तिथे पण गेलेत त्या टोकावर. हिम्मत दिली. सो फायनली पूर्ण कणेरी फिरून आलोय आपण आणि आता मका एन्जॉय करतोय. जो आहे मका आहे, काकडी, कलिंगड सगळं रेडी आहे मस्त खायला. आणि हे आपले मंडळी मका. तू एकटा मका खातोयस? का मी दुसरा घेतलाय. आता आम्ही कान्हेरीवरून बस केलेली आणि बस अर्ध्यात थांबवली आहे आम्ही आणि आता चाललोय परत मागे. आम्ही अर्ध्यामध्ये कान्हेरीवरून बस स्टॉपवरून उतरलो. बस स्टॉपवर अर्ध्यामध्ये तिथे थांबवतो आणि मग तिकडून परत मागे थोडंसं तिथे 5 मिनिटं. हां, पूल आहे तिकडे आणि तिथे सगळेजण एन्जॉय करतात. आता आम्ही पण तिथे जाऊन एन्जॉय. मी सर्वांना सजेस्ट करेन एक गोष्ट मी सर्वांना सजेस्ट करेन की बसने ट्रॅव्हल करा इकडे. कारण छोट्या गाड्यांनी पैसे जास्त जातात. बसला 13 रुपये. 65 रुपये घेतले. हा मग 13 पाचशे किती झाले ना. AC 15 5 14 रुपये 13 रुपये. काय कॅमेरामॅन 13 सो 13 रुपये आम्ही म्हणजे कन्हेरीवरून 13 रुपये बस जाते. AC बस आहे चांगली मस्त. हां, बस पण आहेत. पहिल्या कमी होत्या, आता बस जास्त झालेल्या आहेत. सो बसने ट्रॅव्हल करा. छोट्या गाड्या 50 रुपये घेतात एक फेरीचे. तेवढा तुमचा 16 रुपयात तुम्ही 26 रुपयात जाऊन येऊन कराल. तिथे तुम्ही 100 रुपये द्याल छोट्या गाड्यांनी. गाईस आम्हाला एक आता स्पॉट भेटलेला आहे. एक छोटा पिकनिकसाठी असं डॅमवाला स्पॉट इकडे या. आणि आम्ही या पाण्यात आता थोडेसे बसणार आहोत. चला आता आम्ही मस्त पाण्यात आलो आणि इकडे अजून थोडं डीप आहे आणि यात जाणार आहे पोहायला. फायनली माझी इच्छा पूर्ण होते. पाणी भेटलं फायनली. पाण्यामध्ये जायची. साफ पाणी आहे. इकडे दगडी नाहीत. वाव. बघा तो दादा व्हिडिओ करतोय. आता बघा पुढी खा ना. काय आहे नाही ना. बाबू बस यार. चलो. काय भारी वाटते सोनू. सोनूबाई इथेच उभी आहे. आतमध्ये येतच नाही. पाणी इथून पाणी येत आहेत ना, ते लागतात पाहायला भीती वाटते. दगडी लागतात रे. नको भारी वाटतंय. इकडे कुठे चाललंय? इकडे. ए दादा इकडे ये. तिकडे कुठे चाललंय? तोंडात जाणार ते काटा बिटा सगळ्या. यस बस. पाण्याच्या आत घे ग. क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. घे पाण्यामध्ये. बंद करून कसं पाण्यात.
मस्त एन्जॉय करतो मी. बघा कसं बसलोय आणि इकडून पूर्ण बाजूने पाणी 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 पूर्ण फुल एन्जॉय. मस्त मजा येते पाण्यामध्ये. चप्पल घेऊन बसावं. सो इकडे मस्त क्लीन वॉटर भेटलं यार आम्हाला. नदी एक मस्त पाऊस आला. यश पाऊस आला आणि गेला. आला आणि लगेच गेला. पाऊस यश कॅमेरावर पाणी. चल मी सिनेमॅटिक घेते. ओय तोंडावर मारू नको. काय पावसामध्ये आल्याचा पण फायदा आहे. कमी पावसामध्ये आल्याचा पण फायदा आहे. नाही तर हेवी पावसामध्ये हे नाही. कधी कधी आहे ना कमी पावसात पण येण्याचा फायदा असतो, जो की आम्ही आज उचलतोय. जर हेवी पाऊस असेल ना तर इकडे थांबून नाही देत आपल्याला. आणि आज आम्ही कमी पावसात आलोय तर आम्हाला थांबून दिलंय आणि आम्ही मस्त एन्जॉय करतोय सगळे. खूप फॅमिलीवाले पण आहेत सगळेजण आपला क्वालिटी टाइम स्पेंड करतायत मुंबईच्या धगधगीच्या वातावरणातून जरा बाहेर येऊन. आणि आता जरा चला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला. हाय पटणकर कसं वाटतंय? मजा वाटली ना. आणि आता घरी जायची वेळ झाली. हां आम्ही सफारी वगैरेला नाही गेलो बट इकडे असं क्वालिटी टाइम स्पेंड झाला. आणि बघा किती सारे फॅमिली मेंबर्स आहेत, सगळे एन्जॉय करत आहेत. कोणी इथे जेवणाची पार्टी करत आहेत आणि आमची तयारी चालली आहे घरी निघायची आहे ना. 3 वाजलेत. माझं मन नाही होत आहे मला इथे. मस्त वाटते इकडे. एकदम क्लीन वॉटर आहे बघा. खाली पाणी दगडी वगैरे सर्व दिसत आहेत. आणि अजून फॅमिली आहे बघा. सोनू ते बघ अजून येत आहेत लोक. वाव. चला आता आपली निघा. तू परत आतमध्ये का चालली? चला. सो आता आम्ही इलेक्ट्रिक बसने चाललेलो. AC आहे मस्त. सो गाईज आता आपण फायनली घरी आलेलो आहे आणि फ्रेश वगैरे झालेलो आहे. थोडं दमलेलो होतं, थोडा आराम पण केला आणि खूप मजा आली आम्हाला. येस. आम्ही म्हणजे पावसाची गैरहजेरी होती, येऊन जाऊन होता बारीक बारीक. बट थोडे स्पॉट असे होते की जिथे मजा करण्यासारखं. येस
म्हणजे एकदम चिल्ड होतं, हा मस्त खूप मजा वाटतं. आली. सो आम्हाला थोडंसं सजेशन तुम्हाला ॲज अ सजेशन म्हणून द्यायचं की खर्च आपला काय काय झालं, 90 रुपये आपली एंट्री होती आणि कणेरीची तिकीट ते 30 रुपीज. आणि कणेरी जाण्यासाठी 3 गोष्टी आहेत. Yes. एक कॅब भेटते जी तुम्हाला 7-8 जणांना 50 रुपये पर पर्सन, जायचे देते. 50, यायचे 50. येण्याचे 50. ओके. आणि एक BST बस आहे ज्यामध्ये 16 रुपये. 13 रुपये जायचे, 13 रुपये यायचे. आणि AC बस आहे. आणि एक AC बस आहे त्याच्यामध्ये जाण्याचे 25, येण्याचे 25, So, 50 रुपयात होतं. मी तुम्हाला सजेस्ट करेन की बसेस ट्राय करा. बसेसमध्ये एसीची AC बस पण खूप छान होती. आणि बजेटमध्ये आहेत. हा 50 रुपयात जाऊन येऊन झालं. आम्ही जाताना कॅब केली, आम्हाला AC बसचं माहित नव्हतं. येताना मग आम्ही AC बस केली. येस, तेव्हा मला कळलं की 25 रुपये आहे, तर खूप हा. चांगलं होतं ते. कारण जातानाच आमचे 250 रुपये झाले आणि येताना आम्ही 125 रुपयात रिटर्न 5 आलो. जण आम्ही रिटर्न आलो. सो ते खूप चांगलं होतं. प्लस एसीची सेवा ती वेगळी होती. सो नक्की ते एकदा तुम्ही जर जात असाल तर या गोष्टीचा विचार करूनच जावा. सो एवढंच होतं आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. थोडी आमची मजा मस्ती आणि खूप टायमानंतर आम्ही हे सर्व हे केलं. हा. खूप टाईमनंतर आम्ही सर्व ही मजा मस्ती केली. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आणि खूप मोठा गॅप घेतलेला. सो आता आम्ही ट्राय करू की आपल्या रेग्युलर व्हिडिओज चालू होतील. सो आता आपले पावसाळ्याचे आणि पावसाळ्यापासून रेग्युलर व्हिडिओज चालू होतील. येस. एव्हरी वीक तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतील. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब